जय खानदेश मानस आणि जय ऐराणी मानस. आणि तुमले मी एक विनंती करस, मी काही मत नाही मागे राहू, परंतु मला मत मांडी राहू की या पिंपरी चिंचवड जी कामगार नगरी आहे, जी उद्योग नगरी आहे, ह्या ठिकाणी आपण तुम्ही देखील राहणार की मी 2015 पासून खानदेश शहर आणि कस्तुरी मंच मार्फत आपली भाषाले, आपली संस्कृतीले एक राज्यस्तरीय व्यासपीठ दिने, मोठमोठ्या मंत्री संत्रीसले, आमदार खासदारसले आपली भाषा संस्कृती महोत्सव यांनी दखल लेवायला लायलसे. आणि आपण कामगार वर्ग येत सगळ्याजण, तुम्हाला काही प्रश्न असतील ते मी नक्कीच सोडवसू. आणि तेवढा मानावा गट्स येतस. आणि मला विकत ना मत नकोय, मी जे काही काम करेले आपली भाषा संस्कृतीसाठी, आणि तुम्हाला प्रश्न मी जास्त समजू शकस, तुम्हाला अडचणी मी जास्त चांगली समजू शकस. आणि मी कोणा बापले बी घाबरत नाही, मी तुम्हासाठी पाहिजे तटे लढसू. मला कोणा एक पैसा खावाने बी नाही, मी कोणाला एक पैसा देवा बी नाही. जर मनावर विश्वास असेल तर मला तुम्ही नक्की साथ द्या. नमस्कार, मी अविनाश शिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रभागातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतो. आता वाल्हेकरवाडी बिजलीनगर या प्रभाग क्रमांक 17 मधील विजयाताई मानमोडे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. विजयाताई, आपलं स्वागत आहे. धन्यवाद आणि नमस्कार. नमस्कार. विजयाताईंचा परिचय मी थोडक्यात देतो. विजया सुरेश मानमोडे त्यांचं पूर्ण नाव आहे. 8वी पास आहेत त्या. त्यांची जन्मतारीख 5/10/1970. त्या राहतात प्राधिकरणात निगडीमध्ये. त्या उपाध्यक्ष आहेत महिला आघाडी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत चित्रपट कामगार आघाडीच्या. तसेच खानदेश अहिराणी कस्तुरी मंच त्याच्या अध्यक्ष आहेत त्या. आणि कस्तुरी राईज फाउंडेशनच्या डायरेक्टर आहेत. आतापर्यंत त्यांचं जे कार्य आहे, ते स्वतः कवी आहेत. त्यांनी काव्य संमेलन घेतलेले आहेत आपल्या महापालिकेच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहामध्ये सुद्धा आणि अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये. दोनही ठिकाणी त्यांनी संमेलन घेतलेले आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संमेलन घेतले. त्यांचं तुम्ही परिचय पत्र पाहिलं, त्यांचं समाजाचा कार्य अहवाल, हा कार्य अहवाल पाहिल्यावरती त्याच्यातून साधारण एक लक्षात येतो की त्यांना आता निवडणूक लढवायची आहे. भाजप तसा राजकारणाचा अनुभव फार कमी आहे त्यांचा, परंतु निवडणूक लढवायची एक प्रामाणिकपणे यासाठी की आपल्याला याच्यातून काहीतरी समाजाचं देणं आहे या भावनेतून त्या निवडणूक रिंगणात उतरत आहे. राजकारणाविषयी मी अनौपचारिक गप्पा मारताना ते म्हणलं राजकारणाचं मला काहीच माहित नाही. म्हटलं राजकारणाच्या तळ्यात तुम्ही उतरणार माहिती नाही असं विचारणार नाही. ताई, मला पहिले सांगा, तुम्ही निवडणूक का लढवताय? तुम्ही साहित्य क्षेत्रात काम करताय किंवा तुम्ही बाकी तुमचा सगळा उर्वरित वेळ तुमच्या कवी संमेलन किंवा बाकी इतर उपक्रम, साहित्यविषयक उपक्रम त्याच्यामध्ये येत आहे. उलट अशा मंडळींची या महापालिकेत गरज आहे. कारण या शहराची सगळ्यात मोठी कमतरता कोणती असेल तर वैचारिक जडणघडण जी म्हणतात ना, साहित्य कला क्रीडा क्षेत्रातील जे मान्यवर आहेत ते या सभागृहात यायला पाहिजे. तर तुम्ही त्यात आला पाहिजे याविषयी दुमत असल्याचं कारण आहे. तुम्ही राजकारणात आता नुकतीच एंट्री केलेली आहे. निवडणूक लढवायचं केव्हा ठरलं, का ठरलं, कारण काय? पहिले तर मी पीसीबी तुमच्या न्यूज चॅनलचे मनापासून आभार मानते. माझ्यासारख्या एक सर्वसाधारण महिला जी आज उतरते राजकारणात, तिचं मनोगत किंवा तिचं काही ध्येय उद्दिष्ट आहे ते तुमच्या मार्फत आज आपल्या प्रभागाला किंवा पिंपरी चिंचवड शहरात पोहोचणार आहे. मी साहित्य सांस्कृतिक ह्या क्षेत्रातून काम करत मोठे झाले, एक नावारूपाला आले. परंतु सामाजिक जाणीवा मला आहे. समाजात वावरताना महिलांच्या अडचणी मला माहिती आहे. आणि प्रत्येक घरातली महिला ही सक्षम झाली, निर्भीड झाली आणि ती जर स्वतःच्या पायावर उभी राहिली तर ती फक्त कुटुंब नाही तर ती समाज घडवू शकतो आणि एक देश मजबूत करू शकतो. ह्या मला स्वअनुभवाने जाणीव आहे आणि ते अनुभव मी घेतला. कारण की मी एक पिंपरी चिंचवड शहरातली आकुर्डी गावातली एक सर्वसाधारण महिला. आज मी महाराष्ट्र स्तरावर, राज्य स्तरावर खूप चांगले उपक्रम करत आलेले आहेत. मग ते सर्वच असतील, महिलांचे प्रश्न असतील, महिलांना त्यांच्या कलागुणातून त्यांना व्यवसाय देणं असेल, साहित्य संमेलन असतील जिथं विचारांची देवाणघेवाण होते, तिथं व्यक्ती घडतो. आणि सांस्कृतिक म्हटलं तर सांस्कृतिक जी धरोहर आहे आपली, परंपरानुसार जे चालत आलेले कल्चर आहे, जी संस्कृती आहे, त्याच्यामुळे सुद्धा माणूस घडतो, मनोबल वाढतं. आणि ह्या क्षेत्रात सुद्धा महिला किंवा सगळेच जण आपला प्रपंच सांभाळून कला क्षेत्रात एक नाव कमवू शकतो आणि समाजासाठी खूप चांगलं कार्य करू शकतो. ह्या गोष्टी मी प्रत्यक्ष अनुभव घेतले. अनेक कलाकार माझ्या स्टेजवर घडले. काही जण चित्रपटात काम करतायत, टीव्ही सिरियल मध्ये आहेत, तर काही महिला
उद्योग व्यवसायाकडे वळलेले आहेत. तर हा सगळा जो अनुभव माझ्या सोबत आहे, कोणाचा ऐक्यू किंवा पाहून नाही किंवा कोणाच्या कुबड्या घेऊन मी मोठी झाले नाही, परंतु साहित्य, कला, संस्कृतीची आवड, वाचनाची आवड, जरी माझं शिक्षण कमी असेल, परंतु आजच्या पदवीधर महिलापेक्षा मी त्या काळातली 8वी झालेली नक्कीच त्यांच्यापेक्षा 100 पट चांगली आहे असं मला वाटतं. कारण म्हणून मी अगदी मंत्री असतील, आमदार खासदार असतील, मोठमोठे अधिकारी असतील किंवा समाजात देशात वावरणारे जे मान्यवर लोक आहेत, तर हे सगळ्यांनी आज माझ्या ह्या स्टेजवर आलेत आणि त्यांच्यामुळे खूप काही शिकायला मिळेल आणि लोक जुळत गेलेत आणि माझा आत्मविश्वास याला सगळ्यांनी दाद दिली. आणि जे काही मी शिकले ह्या क्षेत्रात काम करता करता, तर मला आता प्रभाग 17 जो राखीव झालाय अनुसूचित महिलांसाठी, तर त्या भागातले काही खानदेशकर जवळजवळ 50% लोक आहेत. 50%? मतदार किती आहे? जवळजवळ 15 जे बिजली नगरच्या एरियात म्हणते मी, बिजली नगरमध्ये कमीत कमी 50% लोक आहेत. बर. खानदेशी जवळजवळ 15,000 लोक खानदेशी आहेत. बर. ठीक आहे. अनुसूचित याच्यातले कमीत कमी 8-8.5 लोक आहेत. बर. ठीक आहे. आणि जो महिला वर्ग आहे किंवा इतर समाजातले लोक असतील, इतर भागातून आलेले, ते लोक सुद्धा माझ्याशी जुळले. कारण की मी फक्त खानदेश आणि कस्तुरीमांचे म्हणून मी फक्त ऐराणीसाठी काम केलेलं नाही ना. ह्या महिलांसाठी मी त्यांच्या कलागुणांसाठी व्यासपीठ दिले, त्यांना स्टॉल लावण्यासाठी मदत केले, त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी कामं केले. सौंदर्य स्पर्धा जी संपूर्ण महाराष्ट्रात असते, महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी, जी महाराष्ट्रातली अस्सल मराठमोळी सौंदर्य स्पर्धा एकमेव जी सुरुवात केली आपण 2018 पासून सुरुवात केली, पिंपरी चिंचवड पासून सुरुवात केली. तर संपूर्ण आम्ही 2018ला पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक कानाकोपऱ्यात कमीत कमी 17 ऑडिशन घेतले, फ्री ऑडिशन. आणि त्यावेळेस पहिल्याच वर्षी कमीत कमी 7,000 ते 8,000 महिला मला जुळल्या. हो. आणि त्याची दखल एबीपी माझाचे आपले राजीव खांडेकर सरांनी घेतली. त्यांच्या चॅनल मार्फत आम्ही घरोघरी पोहोचलो. अगदी देश विदेशातून सुद्धा लोकांचे आम्हाला फोन आले की आमच्याकडे तुम्ही कार्यक्रम करा. एवढा तो कार्यक्रम गाजला, कारण की त्या स्पर्धेचा आम्ही एक मुख्य उद्दिष्ट ठेवलं होतं की मराठी आणि बोली भाषा तुम्ही कुठूनही या राज्यातून, परंतु जेव्हा तुम्ही व्यासपीठावर येत आहे त्या मंचावर स्पर्धेचा, तर तुम्ही पहिले तुमच्या मराठी बोली भाषांना प्राधान्य द्या, मराठीत बोला. अहिराणी थोडक्यात तुमचा त्याचा? नाही, अहिराणीच नाही सर, कारण की मराठी सक्षम करायचं असेल तर सगळ्या बोली भाषा ह्या सक्षम होणं गरजेचे, टिकणं गरजेचे. आणि 9वारी विषय घेतला आम्ही की 9वारी घालूनच तुम्हाला स्टेजवर यायचं. तर महाराष्ट्रातले जेवढेही 9वारीचे प्रकार आहेत ते तुम्हाला ह्या व्यासपीठावर पाहायला मिळाले. आणि विशेष माझा मूळ प्रश्न असा आहे, तुम्ही राजकारणात आता एंट्री करता, हे तुमचं सांस्कृतिक सगळं क्षेत्र झालं, तुमचं त्यातलं कार्य मोठं आहे, त्याच्याविषयी तुम्हाला सलाम. परंतु राजकारणाबद्दल आता तुम्ही राजकीय क्षेत्रात उतरणार आहात, निवडणूक लढवणार आहात, तो नेमका कारण काय? म्हणजे जी सर, तर हे सगळं काम करत करत 17 तुम्ही यायला पाहिजे याच्यामध्ये याविषयी तुम्हाला असल्याचं कारण नाही. तुम्ही तो निर्णय कसा घेतला, का घेतला, कारण काय? तर सर असं आहे की मी सगळं करत आल्यावर मला जाणीव समाजात काय करायचंय, कसं महिलांना सक्षम करायचंय. की एक महिला सक्षम झाली तर सगळ्याच गोष्टी होतात. ठीक आहे. कारण की घरादारातल्या परिसरातल्या अडचणी हे तिला माहितीये, पुरुष कामाला जातात, पण ह्याच महिला नागरिक जर संघटित झाल्या किंवा योग्य व्यक्ती त्यांनी निवडून दिलं ना, तर जो आजपर्यंत तिथल्या लोकांनी जो काही प्रगती केली असेल तर अति उत्तम उच्च दर्जाचा आणि आदर्श प्रभाग म्हणून आपण करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की माझ्यासारखी महिला जी भलेच तिने राजकारणात काही काम केलेलं नाहीये, परंतु समाजाचे प्रश्न मी चांगले समजू शकते. आणि मला असं वाटतं सर की कुठलाही पक्ष असो, जर तुम्ही दादा काका बाबा तुम्ही खूप पदाधिकारी मोठे आहेत, तुम्हाला मोठमोठे पक्षातून हे मिळालेलं असेल, पण जर एखादं राखीव महिलांसाठी जर ते आरक्षण झालं असेल तर तुम्ही त्या तुमच्या याच्यातली पक्षातूनच जी कोणी व्यक्ती काम करत असेल, जिने स्वतःच स्थान निर्माण केले, स्वयंभू आहे, तर अशा व्यक्तीला तुम्ही प्राधान्य द्या ना. तुम्ही का म्हणून तुमच्या ज्या मुली बायको दिला तुम्ही 4 भिंतीच्या आत ठेवलेले, तिला राजकारणात माहित नाही, तुम्ही कार्य केले, मग तुमच्या नावावर तुम्ही तुमच्या घरच्या मुली महिलांना कसं मोठं कराल? पण आणि जिने केलेले, ज्या महिलांना खरोखर जाणीव आणि ती करू शकते सक्षमपणे, तिला डालवण्यात काहीच अर्थ नाही ना. तर मला वाटतं की माझ्या
माझ्यासारख्या महिला कुठल्याही पक्षातून असू दे तर त्यांना संधी द्यायला पाहिजे. अच्छा, त्यासाठी तुम्ही राजकारणात आहात. हा, यायलाच पाहिजे, कारण की मी चांगला संपर्क साधू शकते, त्यांच्या समस्या समजू शकते आणि ते मांडू शकते. अच्छा, हे दोन्ही तिन्ही गोष्टी हे निकष आहेत, त्याच्यामुळे मी राजकारणात यायचं निर्णय जी घेतला. सर. मला एक सांगा, तुम्ही आतापर्यंत फक्त भाजपमध्ये आता आहात की पूर्वीपासून आहात? आणि भाजपची ध्येय धोरण, पॉलिसी, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? कारण तुम्ही SC कॅटेगरी मधून या निवडणुकीमध्ये ह्याच्यात उतरतात, जी त्या प्रभावातून राखीव आहे म्हणून. जी. पण तुम्हाला भाजपच्या एकूण ध्येय धोरणाविषयी काय वाटतं? भाजपच्या ध्येय धोरण जे काही कार्यक्रम त्यांचे चाललेत सर, चांगलेच आहेत मला असं वाटतं. आणि अजून माझ्या प्रभागासाठी मी विचार करेल, त्यांचे जे काही ध्येय धोरण आहेत नागरिकांसाठी ते अतिउत्तमपणे मी माझ्या समाजात ज्या प्रभागाचा आवाज बनवून मी आपल्या प्रशासनासोबत की जे काही आपले आदरणीय आमदार असतील, प्रशासन असतील, यांच्या बरोबर जोडून मी अजून बेस्ट किती चांगलं करू शकते याच्याकडे मी लक्ष देईन सर. नाही, मला भाजपच्या विषयी पाहिजे होतं की भाजपबद्दल तुम्हाला काय माहिती आहे नेमकी, म्हणजे तुम्ही भाजपच का निवडली? काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाई हे पक्ष असताना भाजपच का निवडली? कारण काय? खरं सांगायचं तर सर, मी जे कार्यक्रम करत आले आतापर्यंत, ठीक आहे, तर माझं संस्थेचं पहिलं जे 2015 ला उद्घाटन केलंय तेव्हा भाजपचे खासदार CR पाटील साहेब, अच्छा, गुजरातचे, सुरतचे, आता मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, बरोबर. तर ती व्यक्ती, त्यांना माहिती की खानदेशी एक आपली महिला एवढं छान काम करते, किती बिझी शेड्यूल आहे त्यांचं सगळ्यांना माहिती तेव्हापासून. बरोबर. पण एक महिला एक चांगलं काम करते आणि माझ्या आमंत्रणाला त्यांनी मान दिला. त्यावेळेस आहे ना, तुम्हाला सांगते, इथले स्थानिक आमदार खासदार तर सोडा, नगरसेवक सुद्धा कार्यक्रमाला यायला तयार नव्हते. कळलं का तुम्हाला? आणि ते आले. तर माझी पहिली राजकीय व्यक्ती बरोबरची जी पहिली सुरुवात आहे, तर CR पाटील साहेब आले, उद्घाटनाला आलेत आणि त्यावेळेस आमचे पद्मश्री ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब हे आलेत. ह्या दोघी व्यक्ती की खूप मोठ्या स्तरावर होते त्यावेळेस आणि मी इतकी सामान्य होती की म्हणजे इथले नगरसेवक सुद्धा हो म्हणायचे पण यायचे कोणी नाही. तर माझं ते नातं घट्ट झालं की हे फक्त थापा नाहीये, त्यांनी शब्द दिला आणि पाळला. आणि त्यानंतर कळत न कळत अगदी विनोद तावडे साहेब सांस्कृतिक मंत्री असताना तर त्यांना मी जेव्हा बोलवलं म्हणजे की मी जी भाषेसाठी काम करते, तर मला असं वाटतं की देश स्वतंत्र झाला 70-75 उलटली तरी सुद्धा अजून सुद्धा राज्य पातळीवर किंवा शासनाच्या दृष्टीने ऐराणी भाषेतलं साहित्य आणि संस्कृतीची दखल घेतल्या जात नाहीये. तिला कुठेतरी राजश्रय मिळावा. आणि हा प्रस्ताव घेऊन जेव्हा मी विनोद तावडे साहेबांकडे गेली आणि त्यांनी कुठलेही आडेवेळे न घेता मला सरळ सांस्कृतिक मंत्री होते आणि आजपर्यंत कुठल्याही सांस्कृतिक किंवा शिक्षण मंत्री यांनी ऐराणी भाषा आणि साहित्यासाठी दखल घेतलेली नव्हती. आणि ते पहिले मंत्री हे भाजपचे होते आणि ते आलेत. आणि त्यानंतर ऐराणी भाषेला खरंच चांगले दिवस आले. हा पण त्याचा मुद्दा. त्याच्यामुळे तुम्ही भाजपमध्ये आले. मला आवडलं की तुम्ही एक सामान्य व्यक्तीचा आवाज ऐकला आणि आमच्या अनेक लोकांना तुम्ही काय म्हणतात उत्साह दिला की हा आम्ही तुमच्या सोबत आहोत, एक विश्वास दिला त्यांनी. आणि त्यानंतर इथले मग अनेक राजकीय जे मंडळी पण असतील, अगदी कोणाकोणाचे आमदार मला सांगा, तुम्ही ज्या प्रभागातून उभे राहणार, तुम्ही राहायला निगडीला आहे ना? नाही, मी आकुर्डी स्टेशन जवळ आहे. आकुर्डी स्टेशनच्या जवळ. अच्छा, मग हा तुमचा प्रभागाच्या बाहेर शेजारचा भाग आहे. अच्छा, मला त्या प्रभागाच्या समस्या काय, तुम्हाला त्या प्रभागात ज्या ठिकाणी उभं राहायचं त्याचा अभ्यास तर असला पाहिजे, म्हणजे असू शकते. तर तुम्ही तिथल्या नेमक्या समस्या काय, तो प्रभाग कुठून कुठपर्यंत, कोणता एरिया काय, ती माहिती सांगू शकता? हो सर, बघा रेल विहार जो आहे बिजली नगरचा, रेल विहार पासून प्रेमलोक पार्क आलं तुमचं, बरोबर, दळवी नगर, चिंचवळ नगर, काय म्हणतात भोई नगर वगैरे, वालेकर वाडीचा पट्टा, हा भाग पूर्ण 17 मध्ये 17 प्रभाग मध्ये. अच्छा. आणि विषय तिथं असं आहे की बरेच वर्षापासून अनधिकृत बांधकाम जे झाले त्यांच्यावर टांगती तलवार होतेच. आणि मागच्या वेळेसचे जे काही आपले नगरसेवक होते त्यांनी तसं पडू दिलेले नाहीये ते घर, परंतु ती समस्या अजून पण आहेच तिथं. आणि दाटीवाटीची घरे,
परत हा. तुम्हाला सांगते कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अक्षरशः लोकांनी कर्ज काढून काढून बांधलेले घर आहेत त्या ठिकाणी. बरोबर. ठीक आहे. तर आणि एकावरच घर चालणारा वर्ग आहे तिथलं. अच्छा. म्हणजे हा, असं हा. नाहीये की दोघेही कमवते, बरोबर आहे. तर पहिला प्रश्न असं मला वाटतं की जे आता 35-40 वर्षापासून त्या भागात आहेत, लोकं बरोबर. आले. तर एवढं दाटीवाटीचं झाले की त्यांना बघा तुम्हाला सांगते एक हॉस्पिटलची जी सुविधा पाहिजे होती ती नाहीये त्या ठिकाणी. सब्जी मंडी जी पाहिजे भाजी मंडी नाहीये. ती बिलकुल नाहीये. कुठंही कसंही लावले जातात रस्त्यावरती रस्त्यावर. असतात. अगदी हा, म्हणजे अक्षरशः भीती वाटते त्या ठिकाणी. टू व्हीलर घेऊन गेले तर अक्षरशः भीती वाटते की बरोबर. एवढी प्रचंड गर्दी झालेली आहे त्या ठिकाणी. परत तुम्हाला सांगते की हे जे लोक आहेत अगदी काळी म्हणजे पोटाला चिमटा देऊन या लोकांनी घरं बांधलेले. आज मुलांचे शिक्षण करत लग्नाचा विषय आला, काही कार्यक्रम असतात, तिथं त्यांना स्वतःचा असा हॉल नाहीये की ज्या ठिकाणी माफक दरात सांस्कृतिक भवन सांस्कृतिक पाहिजे, समाज मंदिर पाहिजे. समाज मंदिर पाहिजे, जिथं त्यांचे लग्न समारंभ असतील, छोटे मोठे कार्यक्रम असतील, ते माफक दरात त्यांना मिळावंच. आणि मला असं वाटतं की ज्या महिला आहेत की जे शिकून सवरून लग्न करून तिथं आलेले आहेत, पण हाताला कामं नाही आहेत त्यांना. अच्छा, बेरोजगारी पण आहे. बेरोजगारी भरपूर आहे. तर त्यांच्या कलागुणांना जर प्राधान्य दिलं तर प्रभागातून जर मार्केट मिळालं त्यांना, तर प्रभागापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना मार्केट मिळू शकतं. अच्छा. कारण की अशा गोष्टी आहेत ते राबवणारी व्यक्ती पाहिजे आणि ती मी राबवू शकतो. मग आतापर्यंतच्या नगरसेवकांनी ते राबवले नाहीत का? मला नाही वाटत महिलांसाठी राबवलेले किंवा ते त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवलेला असेल. आणि हा जो हॉलचा प्रश्न आहे तो बिलकुलच नाही. कारण की मी जेव्हा पाहते काही कार्यक्रम असले तेव्हा त्यांना 1.5-2 लाख रुपये भरून हॉल घ्यावं लागतात बाहेरचे. तर आणि मी तुम्हाला सांगते मी तशी मूळ सुरतची आहे. बर. माझ्या आईवडील सुरतला होता, माझा जन्म सुरतचा आहे. बर. आणि त्या ठिकाणी मी पाहिलेले तिथं प्रत्येक भागात कम्युनिटी हॉल केलेले आहेत नगरपालिकेने. त्याच्यामुळे त्या प्रभागातल्या लोकांना अगदी 4-5 हजार मध्ये पूर्ण कार्यक्रमासाठी हॉल मिळतो. एक नंबरचं बकाल होतं सुरत. नंतर ते व्ही राव काका, त्याचं नाव येत नाही, राव कलेक्टर कमिशनर होते. त्यांनी त्या काळामध्ये सुरतचा एकदम चेहरा बदलून टाकला. सुरत करून टाकली. खूप सुरत करून टाकला. आणि आदर्श महापालिका, आदर्श शहर. म्हणून माझे ध्येय आहे की माझ्या प्रभागामध्ये उभी राहिली ना, नक्की मी त्याला आदर्श प्रभाग म्हणून स्थान मिळवून देऊ शकते. माझ्या प्रशासनासोबत किंवा आपले आमदार असतील, नगरसेवक असतील यांच्यासोबत. कारण की ते विचार मांडणारे तरी पाहिजे, विचार मांडणारे पाहिजेत. बरोबर. तुम्ही याच्यामध्ये राजकारणामध्ये उद्या समजा प्रचार करायचा झाला तर प्रचार कोणत्या 5 मुद्द्यांवरती प्रचार करणार? उद्या तुम्हाला मत मागायचं झालंय, मला मत का द्या, लोक विचारतील तुम्हाला का निवडून द्यायचं, त्याचं कारण काय नेमकं, त्यावेळेस तुम्ही काय सांगणार नेमकं? पहिले तर मी महिलांसाठी काम करणारे, त्यांना सक्षम करण्यासाठी मनापासून, आणि मी ते देऊ शकते. आणि दुसरी गोष्ट मी जे तुम्हाला बोलली, कम्युनिटी हॉल होणं खूप गरजेचं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. आरोग्याच्या प्रश्नासाठी स्वतंत्र तिथं एक हॉस्पिटल पण पालिकेचं असणं गरजेचं आहे. सब्जी मंडी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तो सुटायला पाहिजे. जागा आहेत का सगळं तुम्ही सांगता, याला जागा आहेत का? जागा आहेत, मी ऐकून आहे, परंतु त्याच्यावर मी अजून अभ्यास केलेला नाही. मला असं वाटतं मी जेव्हा तिथं पडेल ना तेव्हा मी ताकदीने पोहून दाखवेल की हे होऊ शकतं, आपण करू शकतो. पाण्यात पडलंय पण मी जिद्दीने ते पार करेल. अच्छा. नाही, कारण राजकीय क्षेत्र असं आहे की ते सगळं बेभरोशाचं काम, आणि आताचं राजकारण सगळं पैशाचा खेळ झालेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये निवडणूक लढवायची म्हटलं तर लोक तिथे 1-2 कोटीच्या भाषा करतात. तुम्ही कसं काय त्याच्यामध्ये टिकणार? 1-2 कोटी कशासाठी तिकीट घ्यायचं? तुम्ही सांस्कृतिक याच्यामध्ये आहात, तुम्ही काय मत व्यक्तिगत घेऊ शकत नाही. जे आता लोकशाहीमध्ये जे घडायला नको अशा गोष्टी घडतायत, मतांची खरेदी विक्री सर्रास होती, हे सगळं तुम्हाला पटतं का? मी आहे ना, हे चुकीचं ठरवणार आहे सर. मला नाही वाटत की तुम्ही प्रत्येक गोष्टी, प्रत्येक मतदाता तुम्ही विकत घेऊ शकतात. माझं तिथं मी जो संपर्क साधला लोकांना, मला हे माहितीये, मला हे बोललेत लोक की विजयाताई तुम्ही उभे राहताय ना, पक्ष आम्हाला माहिती नाही पण तुम्ही उभे राहताय ना, तर आम्ही तुमचा चेहरा ओळखतो, तुमचं काम ओळखतो. भले ते नोटा सगळ्यांकडून घेतील पण मी उभी राहिले तर मत मलाच मिळणार आहे. छान. तुमच्या ऐरणी म्हणजे थोडक्यात खानदेशी याच्यात नामदेव ढाके पण भाजपचे, ते पण असतात मग त्या पॅनल मध्ये, ते पण असतील ना? जी. आणि ढाके दादा सुद्धा, म्हणजे आम्ही सगळे खानदेश समावेशक मंडळ आम्ही एकत्र येऊन, आता मागे कानबाई महोत्सव घेतला त्यावेळेस 35-40 हजार लोक होतो आम्ही. जरी ढाके दादा आमचे चेहरा असेल तो आमचे सारखे सगळे लोकांचे हात त्या ठिकाणी होते की ती एवढी गर्दी, एवढी ताकद त्या ठिकाणी दिसली. छान.
नाही, ओव्हरऑल तुम्ही पाहिलं. आता मला तुम्ही शेवटचं अपील तुमच्या अहिराणी भाषेमध्ये करा मतदारांना. हा. म्हणजे विजयाताई मानमोडे ह्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या आहेत. आपल्या शहराची सगळ्यात मोठी कमी कोणती असेल तर सांस्कृतिक कमी आहे. या शहराची वैचारिक जडणघडण नाहीये. लोक अजूनही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पुण्याकडे बोट दाखवतात, किंवा त्याची कमी भरून काढायची असेल तर नगरसेवक त्याच्यामध्ये पैठणीचा खेळ ही कार्यक्रम घेतात, नाट्यगृहामधून लावण्यांचे कार्यक्रम घेतात. म्हणजे थोडक्यात सांस्कृतिक भूक भागवायची असेल तर अशा प्रकारे निवडणूक काळामध्ये ज्यांना निवडणूक लढवायची ती मंडळी कलाकार बाहेरून आणतात आणि त्यांच्या वॉर्डमध्ये ते कार्यक्रम घेतात. तिथे कुठे कार्यक्रमामुळे त्याला भरपूर प्रतिसाद मिळतो, ते सगळे मतात कन्वर्ट होतात असं बिलकुल नाही. आता सांस्कृतिक क्षेत्रातलेच या विजयताई मानमोडे त्या निवडणुकीत उभं राहणार आहेत. विजयताई, तुमच्या अहिराणी भाषेमध्ये तुम्ही अपील करा की तुम्हाला नेमकं आता मतदारांना काय सांगायचं या विषयावर. आधी मी मराठीत बोलेन, कारण माझ्या प्रभागात जर 15,000 खानदेशी असतील तर बाकीचे सगळे सर्व भागातून असलेले बरोबर, त्यांना लोक समजलं आहेत. पाहिजे. तर मी सगळ्यांना विनंती करेल, मी प्रामाणिकपणे माझा जो मी स्वयंभू महिला आहे, मी कोणाच्या कुबड्या घेऊन मोठी झालेली नाही. माझ्यातले कलागुण असतील, माझ्यातला आत्मविश्वास असेल, आणि माणूस गरीब कधी राहतो जर त्याचे विचार गरीब असेल. तुमचे उच्च विचार असेल तर तुम्ही स्वतःही श्रीमंत होतात, समाजाला श्रीमंत करू शकतात आणि चांगला देश घडवू शकतात. तर आणि माझ्या महिलांनो, मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझ्या बरोबर जोडा. मला जर तुम्ही पुढे आणलं या प्रभागातून तर मी नक्कीच 100% काय 101% मी तुमच्या सोबत राहील. मला शासन प्रशासन साथ देईल तेवढी देईल, पण मी माझी स्वतःची ताकद, जो अनुभव आहे, माझे जे जोडलेले लोक आहे ते तुमच्यासाठी मी कामी लावेल. आणि 17 प्रभागातील खानदेशी वर्ग जो मोठ्या प्रमाणात आहे, तर मी तेसले तर